जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काचे या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला पंख फुटले पाहिजेत। सौ स्वरूपा पाटील यड्रावकर। जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळ आयोजित तालुकास्तरीय कलाविष्कार सांस्कृतिक स्पर्धा 2024-25 तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन कलानगरी केंद्र शाळा नांद्रे तालुका शिरोळ येथे सुरू झाली। प्रमुख पाहुणे म्हणून सौ स्वरूपा पाटील यड्रावकर म्हणाले की बाल जमन हे जिल्हा परिषदेच्या शाळात शिकणाऱ्या मुलांना घडविणारे शिक्षक प्रतिभावान आणि कल्पकता असणारे आहेत। त्या सर्वांचे कौतुक करते, अभिनंदन करते। जी प्रतिभावान उद्याचे भविष्य आहेत, सुजाण नागरिक आहेत, त्यांना घडविण्यासाठी प्रतिभावान शिक्षकांची गरज आहे। या जिल्हा परिषदेच्या शाळांमधून जबाबदारी घेणारे हे शिक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून हे काम चालू आहे। आपल्याला दिसते सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळा स्वरूप बदलत आहे, व्यवस्थापन बदलत आहे। खूप चांगल्या पद्धतीने खासगी शाळांच्या तुलनेने या शाळा पुढे येत आहेत। यासाठी शिक्षकांनी मोठे योगदान दिले आहे, समर्पित झालेले आहेत। त्यामुळे चांगले उपक्रम आपल्याला पाहावयास मिळत आहे। सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांच्या माध्यमातून स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे, त्यांच्या प्रतिभेला पंख फुटले पाहिजेत। यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षकांचे कौतुक करून अभिवादन करण्यात आले। यावेळी गणेश बेकरीचे उद्योजक अण्णासाहेब चकोते यावेळी बोलताना म्हणाले की नियोजन कौतुकास्पद आहे। आपल्या तालुक्यात कलाविष्कार व सुप्त गुणांना वाव मिळवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या पद्धतीने नियोजन केले आहे। जर आज पहिले तर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये फी घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, परंतु या ठिकाणी पहिले तर चांगल्या उत्साह आणि त्याच लेवलचे नियोजन आणि मुलांचे सादरीकरण कौतुकास्पद आहे। येता पहिलीच्या मुलांची शिवरायाबद्दल उद्घोषणा जयघोषणा केलेली पाहिली की त्यावरून लक्षात येते की शिक्षकांनी किती यथार्थ प्रयत्न केलेले असतील, कष्ट घेतलेले असतील, त्याबद्दल सर्वांचे कौतुक होत आहे। स्वागत केंद्र प्रमुख शिवाजी भोसले यांनी तर प्रास्ताविक गट शिक्षण अधिकारी सौ भारती कोळी यांनी केलेले आभार केंद्र समन्वयक प्रकाश खोत यांनी मांडले। या प्रसंगी गट विकास अधिकारी नारायण घोलप, सहाय्यक गट विकास अधिकारी मुकेश सजगाने, गट शिक्षण अधिकारी सौ भारती कोळी, सरपंच सौ संगीता तगारे, उपशिक्षण अधिकारी प्रितमेश वाघ, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत, नारायण पाटील, उपसरपंच सौ वैशाली महावीर पाटील, शाळा व्यवस्थापन समिती केंद्र शाळा अध्यक्ष संजय आनापुरे, कन्या नांदणीचे अध्यक्ष प्रशांत लट्टे, केवाडीचे अध्यक्ष विनोद कोळी, मानगेवाडीचे अध्यक्ष महावीर मानगावे, सर्व केंद्र प्रमुख, सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी, चेअरमन, संचालक, शिक्षक बँक व शिक्षक पतसंस्था, सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते। बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी लहान गटातील समूहगीत, समूह नृत्य, नाट्यकरण, कथाकथन, प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रकार संपन्न झाल्या। त्याचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे, नांदणी केंद्र प्रमुख शिवाजी भोसले, केंद्र समन्वयक प्रकाश खोत, केंद्र शाळा मुख्याध्यापक दयानंद लिपकर यांच्यासह नांद्री केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले। न्यूज चॅनल नेटवर्क सह विद्यार्थी, छोटे विद्यार्थी यांच्यासाठी घडवणारे हे जे शिक्षक आहेत ते प्रतिभावान आणि कल्पक असणारे आहेत आणि त्या सर्वांचं मी खूप खूप कौतुक करते, अभिनंदन करते। जी प्रतिभावान म्हणजे जे उद्याचं भारताचं भविष्य आहे, सुजाण नागरिक आहे, तो घडवण्यासाठी प्रतिभावान शिक्षकांची गरज असते आणि मला वाटतं ते या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमधून जबाबदारी घेणारे हे शिक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून हे काम चालू आहे। आणि आपल्याला आता दिसतंय की सर्वच शाळा जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या आपलं रूप बदलत आहेत, त्यांच्या शाळांचं व्यवस्थापन बदलत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं खाजगी शाळांच्या तुलनेने ह्या शाळा पुढे येत आहेत आणि त्यासाठी शिक्षकांनी मोठं योगदान दिलेलं आहे किंवा ते खूप डेडिकेट समर्पित झालेले आहेत। त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने हे सर्व हा विभागामार्फत तर असे चांगले उपक्रम चालू राहत असलेले पाहायला मिळतात आपल्याला। सर्व विद्यार्थ्यांचं याच्या माध्यमातून, या शिक्षकांच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडावं आणि आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त विद्यार्थी हा शिक्षणार्थी न राहता तो सर्वच क्षेत्रामध्ये पुढे आला पाहिजे आणि त्याच्या प्रतिभेला पंख फुटले पाहिजे। आणि यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षकांचं मी खूप कौतुक करून त्यांना अभिवादन करते, धन्यवाद देते। आणि या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या खूप चांगल्या स्पर्धा, ज्यांनी आमचं स्वागतच असं केले की त्यांनी एक चांगल्या वेशभूषेत जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।